बघा बिबट्या, सफेद बिबट्या. आमचे भटजी बुवा ते ब्लॅकमेल करतात माणसाला, तर 2 गाणी जास्त बोलतो, पण तुम्हाला मला दोन्ही पण द्या. गुलाबजामुन असले तर गुलाबजामुन द्या. बघू शकता हे बघा सर्व बसले तिकडे. आता पोरं इथे असं जागा भेटेल तिकडे बसलेले आणि आता नाश्ता करतायत. चला भेटू पुढे. हा आली पार्किंग. माझी ती जागा मला बोलवते. जास्त नाही 1 किलोमीटर आहे बाबा. जाणार साई 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 बाबा बोला. बाबा बघतायत. हा बघतायत. चला तुम्ही हे करताय ना, बाबा बघताय. हॅलो हॅलो हॅलो. तर शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज दुसरा दिवस आहे आणि आता आपण निघतोय. पालखीचा दुसरा दिवस, पालखी निघते आता. आता चला जाऊया. बघू शकता आपला रथ उभा आहे, माणसं येत आहेत. आता आपले साई भक्त येत आहेत सर्व. तर आपला आता तुम्हाला दाखवतो. आता बघा आपला आलेला आहे, संदेश उत्तेकर आलेले आहेत. साईराम साईराम. जाम उत्साही होते साईराम. आता पुढे दाखवूया तुम्हाला. चला दिवस दुसरा आहे आणि आपली पालखी निघालेली आहे. बघू शकता निशाणी आहे, पालखी आहे आणि आपली पोरं सर्व आलेली आहेत. आता बघू शकता शॅडो वगैरे सर्व पोरं आलेली आहेत. बोला ओम साईराम. ओम साईराम. साईराम. आपली सर्व पोरं आलेली आहेत. सर्व आता फुल जोरात चालतायत. साईराम. सर्व आपण निघालेलो आहे. बोला साईराम. तर आता आपण सर्व निघालो आहे पालखीने. तर आता हळूहळू रस्ता बघत बघत जायचं आहे. 6 वाजले आहेत. चला आता पुढे जाऊन बघूया. तर आता राजेश आहे इकडे आणि इकडे बघू शकता तुम्ही देव आहे माझ्यासोबत. आम्ही लोक जातो आहे. तिथे प्रकाश काका आहेत आणि पुढे देवचे पप्पा आहेत आणि समोर बघू शकता आपला रथ येतोय. तर सकाळच्या आता आहे ना 6 वाजलेले. 6 वाजता पालखी निघाली आहे आणि आता दुपारचा स्पॉट आहे ना आमचा सँग्रीला रिसॉर्ट आहे. सँग्रीला रिसॉर्ट पण तर बघूया किती वाजता पोचतो. तर 6ला निघालो तर 10पर्यंत पोचतो, पण मध्ये आपण ब्रेक घेतो चहाचा नाश्त्याचा. 2दा थांबणार आपण आता चहासाठी. एक उजेड झाल्यावरती आणि त्यानंतर नाश्त्याचा स्पॉट असेल तो नाश्ता येईल तेव्हा पकडून. चला आम्ही 11चा अंदाज लावतो. 1 तासाचा आपला वेळ जाऊ शकतो त्याच्यात. आता पोरं वगैरे सर्व सोबत आहेत. तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवेन. थोडा उजेड झाला ना की तुम्हाला जरा बरं वाटेल बघायला पण, कारण की अंधार काय दिसत नाही आहे आणि जेवढा रस्ता कापता येईल तेवढा आम्ही पटापट कापणार आहे. निशान पालखी सर्व सोबत आहेत. चला लवकरच भेटू. तर आता संस्कारने पालखी घेतली आहे. तर आपण आता निघालो आहे परत. पुढे सर्व गेले आहेत, आपण मागे आलेलो. साईरामने पालखी घेतलेली आपल्या. आता आपण चाललो आहे पुढे. त्याच जोमात चाललो आहे आणि बघू शकता आपले मस्त पालखी. चला पुढे जाऊया. तुम्ही आता बघू शकता दुसऱ्या दिवसाची पहाड झालेली आहे. पुढे आता मस्त वेदर बघा, क्लायमेट मस्त दिसतोय. आता पालखीसोबत बघा प्रसाद आहे, भाव्या आहे, भाऊजी आहेत, आर्यन आहे आणि आम्ही लोक चालतो आहे. आता पालखी आणि निशाणी बघू शकता इथे जवळच आहे, बाजूलाच निशाणी आहे. सर्व एकत्र चालतो आहे. तर बघूया आता अजून पुढे कोण कोण आहे. तर माझ्या हिशोबाने आता पुढे बंटी आहे आणि निरंजन आहे, म्हणजे अजून 2 आहेत कोणतरी. तर लवकर आता त्यांना पण आपण गाठू आणि सर्व एकत्र चालू. बघत राहा ब्लॉग. कोणता ओम साईराम.
साईराम. आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला पोचतोय. तर भावेचे अथर्व आहे, प्रसाद आहे आणि पाठी निरंजन आहे. आम्ही आता नाश्त्याच्या स्पॉटला आम्ही सर्वात पुढे निशाणी घेऊन आहे. आणि पाठी आपली बघू शकता पालखी येते. पालखी खूप थोडी मागे आहे. तर रथ वगैरे रथ आलेला आहे आपल्याला बघू शकता. गाडी आली मध्ये. तर आपला रथ थांबला इकडे. तर इथे नाश्ता करायचा. तुषार गाडी घेऊन आलाय. प्रकाश काका आहेत, संजय काका बाणे आहे आणि आपला अध्यक्ष मोहन चव्हाण सुद्धा आहेत आणि यांचा मथुर पण आहे. तर आता आपण मस्त नाश्ता वगैरे करूया. महालक्ष्मी इंडस्ट्रीजच्या इथे आम्ही थांबलो आता स्पॉट. चला दर्शन घेऊया. बोला ओम साईराम. तर आता उपमा आहे दिलेला आहे आज नाश्त्याला. आणि इथे बघू शकता ज्याचा उपवास आहे त्यांच्यासाठी वेफर ठेवलेले आहेत. नाश्त्याला बसलेत पोरं सर्व बघू शकता. दोन्ही भेटले. तर आमचे भटजी बुवा ते ब्लॅकमेल करतात माणसांना. तर 2 गाणी जास्त बोलतो पण तुम्हाला मला दोन्ही पण द्या. गुलाबजामुन असले तर गुलाबजामुन द्या. बघू शकता हे बघा सर्व बसले तिकडे. आता पोरं इथे असं जागा भेटेल तिकडे बसलेले आणि आता नाश्ता करतायत. चला भेटू पुढे. बघू शकता अक्षय चव्हाणनी आपलं निशाणी घेतले पण तो दमला आहे निशाणी घेऊन. त्याला आता विश्रांती घ्यायची आहे पण भावाला कोण निशाणी घेत नाही म्हणून तो आता पुढे जातो. आता बघा किती वेळ येतोय. आपला ब्लॉग सुरूच आहे ना. तो बोललेला मी सँग्रीला पर्यंत घेणार. पाहता तरी कुठली जागा आहे. बघू शकता इथे एवढी पोरं आहे ती सगळी थांबले. अक्षय कुठपर्यंत घेऊ शकतो असं बघतायत. असं आमचे बंटी बुवा बोलले आहेत. अध्यक्षाचा पोरगा आहे तर एवढं घ्यायलाच पाहिजे. म्हणजे विचार कर आज पापी होता तो. हा बंटी चेहरा दाखव. आज ना आज काय नाही भेटलं ना तर मित्र माझा मित्र हा बंटी आहे. खूप पाय दुखत आहेत. तर राजेश आणि मी ना खूप पाय चेपला. मला मगाशी बोलला भाऊ एवढे पाय दुखत आहेत ना मी तो काहीतरी माझी मदत करा. आम्ही दोघांनी त्याला पकडलं. बंटी जाऊ शकतो आपण. बघा आपण अक्षयवरून गाडी तर मी पार्टी द्यायला तयार आहे. बंटी तू खरं सांगते पाय दुखता. आम्ही चेपलेले की नाही मग पार्टीने दिली उद्या तुझा परत हरवणार ते माहिती. तर साईराम बघू शकता असे कामं करतात ही पालखीला येऊन चोराचोरी करायला लागलेत. आणि वडापाव संपलेत. साईराम वडापाव संपले ना. संपले. चला चालत राहा. आय लव्ह यू लिहिलं रे अक्षयला. जरा आपण आपल्या लिमिटमध्ये येऊन बोलूया. तिने फक्त 2 बोटं दाखवली ना करोडो पार्टी फिरणार आहे असा. रात्रीपर्यंत चालवतोय. रात्री बसून म्हणजे सकाळी बसून. आणि ह्याला आताच निशाणी द्यायचे बोलतो. आणि अक्षयला नवीन पद दिलेलं आहे निशाणी प्रमुख. टाळ्या वाजव बंटी टाळ्या वाजव. पण 5ची निशाणी नाही पुढची आता घेतली त्यांनी. अर्धा तास घेतला. अजून अर्धा तास फक्त. आता मागे होता. मागे वडापावालाकडे होता. बाबा तू डायरेक्ट तुझं माझं करू नको. सँग्रीला स्पॉट आहे. स्पॉटवर चल सँग्रीला. तिथे तुला कुल परंपरेनुसार मी त्या स्पॉटला बसलो नाही ना. बाबा नाही रागवणार. ते स्पॉट रागवणार. नाही रागवणार. एक काम कर तू पुढे आम्ही बसू त्या स्पॉटवर. एक काम कर तू स्पॉटवर पोहोचून परत ये बसायला पार्टी. आम्ही गाडी पाठवतो तुझ्यासाठी. बंटी वाटर माझा स्पॉटर. हा ओके.
जाऊ दे गाडी बरोबर जाते. शेंगा नाही या वर्षी, चल जाऊ दे. हा तेवढी टाकीमध्ये आंघोळ करतो आपण. हो हा इथे थांबतो काय? नाही ना, नाही बोलतो. भरली तरी भरली. राजेश साईराम अध्यक्ष खुश होतील, पोरा लवकर आणलं. अध्यक्ष खुश तर साईराम अध्यक्ष भरपूर खुश होणार आहेत. त्यांचा पोरगा टायमात आलेला आहे. आम्ही त्याचे 3 स्पॉट घालवलेले आहेत. 15-15 मिनिटाचा ब्रेक. माझा पोरगा निशाणी घेऊन ते पण आला, तो पण निशाणी घेऊन. असा कसं झालं? साईराम स्पॉट वाईट मानतील त्याचं काय? स्पॉट आपण नवीन, मला काय माझं पडलं नाही हो, माझे स्पॉट वाईट मानतील ना. पुढच्या वर्षी बघू आपण. फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे आणि सर्वांची इच्छा आहे की अध्यक्षाच्या पोराने ते निशाणी न्यावी. बघा साई, गेल्या वर्षी इथे पण बसलेलो मी, इकडे पण बसलेलो. हे मेकॅनिक आहे, त्यांच्यासोबत बसला होता. तो काम करायला शिकत होता. बघा इथे इथे या गावाच्या इथे, ते बघा तिथे बसलेलो. ते काका ड्रमवर बसले ना, ड्रमवर बसलेला गेल्या वर्षी. आणि माझ्याकडे व्हिडिओमध्ये आहे. हा आली पार्किंग. ती बघा माझी ती जागा मला बोलवते. हे काम कर, निशाणी पोहोचवून. जास्त ना 1 किलोमीटर आहे बाबा. हो ताई, नाही होते हो ताई. जाणार साई 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 बाबा बोला. बाबा बघतायत. हा बघतायत, चला. बघताय तुम्ही, हे करताय ना, बाबा बघताय. बाबांनी बघितलं म्हणून मला ते भेटलं माझं. बाबा बघतायत म्हणून तुला व्हिडिओच्या नंतर पण दिली आहे निशाण. आता हा फक्त व्हिडिओसाठी पुढे. ताई बाबा बघताय का काय? तुम्ही बोललाय पार्टी देणार आहात. हो पार्टी देणार मी, एवढं टेन्शन घेऊ फोन नको. लावले एवढे नाही 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 4-5 माणसं शोधायला लावलेली ताई. भेटणार, पार्टी भेटणार म्हणजे भेटणार. चल नक्की ना? हा हे साई बघतंय ते फक्त म्हणजे फॅक्टरीला जायचं असतं. नाही बाबू सारखं नाही, तुम्हाला देणार म्हणजे देणार. ताई मला कलिंगड भेटलं तरी चालेल. कलिंगड तिकडे असेल तर देईल. नाही तर बदाम शेक, हे? आणि पलीकडे बदाम शेक भेटतो. हॅलो हॅलो हॅलो. चला आता आपण पोचायला आलोय. थोड्याच वेळात आपला स्पॉट येणार आहे दुपारचा, सँग्रीला रिसॉर्ट. ओके, आता सर्व मस्त आंघोळ वगैरे करतील, फ्रेश होतील. तर आम्ही तुम्हाला जरा ना एक फुल फोकस करून एक व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता आमचा स्पॉट आलेला आहे सँग्रीला रिसॉर्ट. तर आनंद बघा, अक्षय चव्हाणचा आनंद, जोश बघा. साईराम साईराम निशाणी अक्षय घेऊ. 10 मिनिटं घेऊन दमला. चला साई. तर अक्षयनी आता साईनाथ महाराज की. चला साई, शिर्डी नाही दूर. आता दुपारच्या जेवणाला भात आहे, डाळ आहे, पापड आहे आणि काजू कतरी आहे आणि लोणचं आहे. आता दुपारचं जेवण आहे. राजेश आहे, भाऊ आहे आणि एकॉन आलाय. आता आम्ही हवेशीर जागेवरती बसलो, एकदम VIP जागेवर बसलोय. तर ना आमचा भाव आमच्यासाठी बघा, एवढा लांबून, एवढा पाय दुखत होते तरी भावा घेऊन आला बघा. भात आणि डाळ आमच्यासाठी घेऊन आला.
पण काय करणार त्याला आहे ना गरजेचा त्याला फोन होता, मित्र नव्हते तरी तो आता त्याला माहिती आहे की आता नाही आलो तर पोरं काहीतरी बोलतील, मग तो राजेशसाठी भात आणि डाळ घेऊन आलाय बंटी. तर साईराम आता आम्ही दुसऱ्या दिवसाचा रात्रीच्या स्पॉटला निघतोय. तर बघू शकता मंडळी सुंदर अशी टोपी दिलेली आहे, एका साईडला साईराम लिहिलं आहे आणि एका साईडला लिहिलं आहे हंसराजवाले. मस्त अशी टोपी आहे बघू शकता दोन साईडनी. बघू शकता आता कसे सर्व सुंदर असे दिसते या टोपीमध्ये. एक जण आहे. आता काका उभे आहेत, काका ते उभे असे हे बघा, इकडे बघा या साईड समोर बघा बस. आणि आता बघू शकता इथे कसं इथे लिहिलं आहे साई के दिवाने आणि दुसऱ्या साईडला लिहिलं आहे हंसराजवाले. बघा मस्त अशी टोपी दिसते आपली, बघू शकता सर्वांनी घातलेली आहे. मस्त मॅच पण होतं आपल्या कपड्यांवरती. त्या बघा साई बघता आपला बघा साई के दिवाने वगैरे कसं मॅच होत आहे सर्व. आता एक आम्ही सर्व एक सुंदरचा एक फोटो घेतोय. सर्वांना टोपी दिलेल्या आहेत मंडळींनी. तर सर्व आता लवकर एका लाईनीत येतील. साईनाथ महाराज की ओम साई जय साई. चला हे टोपी घालून चाला. तर आपल्या आता निशाणी वगैरे निघालेली आहे. पालखी सतीशबाईंनी पालखी घेतला आणि सर्व एकत्र चालतायत. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. इतकी पोरं निघालेली आहेत. ओम साईराम. तर आता आम्ही चहाच्या स्पॉटला पोचतोय. माझं भाऊजी आहे, तिथे पुढे अक्षय आहे, बंटी आहे आणि आपली सर्व मंडळी आहे. बघू शकता समोर रथ लागलेला आहे आणि बाकी सर्व पालखी वगैरे सर्व आहेत, पोरं आहेत. बघू शकता सर्व चालत आहेत. तर आता आपण मस्त दर्शन बाबाच्या पाया पडे आणि आपला जो नाश्ता आहे बिस्किट आणि चहा असेल आता दुपारी तो करायला घेऊया. ते मस्त इथे बघू शकता, मस्त बसायला पण जागा आहे. आता इथे मस्त वेगळी स्पॉट घेऊया. सर्व पोरं थांबलेत, टेबल लावतात. आता इथे पालखी ठेवायची आपली. साईराम 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 साईराम. आणि बघू शकता फक्त 10 मिनटं पहिलं थांबलो होतो त्यावेळेस त्यांनी पालखी घेतली आहे भावानी. साईराम साईराम. बघू शकता सर्वे झालेले आपले. हे बघा साईराम. बघू शकता सर्व पोरं आलेले आपले. साईराम साईराम साईराम. कातरवा पण आलाय. साईराम 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 साईराम. आलेत पोरं सर्व आता. तर आता दर्शन घेऊ बाबांचं आणि मग सर्व चहासाठी थांबलेत. बघू तर टोपी कशी सुंदर अशी दिसते सर्वांच्या डोक्यावरती. हे बघा असं आम्ही आता असं नाश्त्याला बसतो चहा वगैरे पियायला. आता बसेल इकडे चहा पियायला. चला ओम साईराम. हे आपले निशाणी घेतलेली आहे. अक्षय आहे, राजेश आहे, जीवन आहे, बंटी आहे. हे बघा सर्व आपले साई भक्त पालखी वगैरे घेऊन चालत आहेत. पालखीसोबत आपला भाऊ आहे संस्कार. आणि सुरुवातीपासून पालखीला सोडलं नाही आहे. काय इथे साईराम आहेत आपले. बघा ही सर्व मंडळी आपल्यासोबत. तर आता तुम्ही बघू शकता अक्षय, बंटी, राजेश आहे, जीवन आहे आणि मी आहे. आम्ही आता रात्री चालतोय. फुल काळोख झालेला आहे इकडे. थंड हवा बिबट्या शोधतोय आणि अक्षय चव्हाण असा बिबट्या शोधतोय. बघा लाईट बघू शकता. फक्त बिबट्याच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण अक्षय चव्हाण खूप सिरियसली घेतला. एक मोठा बिबट्या आणला आम्ही. आणि आता शर्ट काढलं की तुम्हाला याच्याचे टिपके दाखवतो. काय काय शर्ट काढलं की याच्याचे टिपके दाखवतो. सॉरी इग्नोर करा ती गोष्ट. 18+ होऊन जाईल ब्लॉग. तर आता आपले बंटी बुवा आज गाणी किती चांगले येणार आहेत.
बोलू शकता काय? बंटी बुवाना एनर्जी हवी आहे ही बघा. सध्या त्यांच्या ताकद नाही आहे, मला वाटत ना सूर येईल, पण बघूया आता स्पॉटवर एनर्जी भेटते काय. जा बघा, बिबट्या 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 बघा, बिबट्या बिबट्या बघा, बिबट्या, सफेद बिबट्या. चालतोय आता लवकरात लवकर आम्ही पोहोचू स्पॉटला, तर तुम्हाला दाखवू. आता पुढे नाश्ता भेटणार आहे, कारण की बंड्या गँगनी मला माईक शोधून दिलेला आहे. बंड्या गँगनी त्याच्यामधली आम्ही नाश्ता देणार आहे ना. अक्षय चव्हाण आहे, बंटी खूप रडलेला बंटी, तर मी बोललो ठीक आहे देऊनच टाकू आपण वडापाव. वडापाव कुठे देतोय स्पॉट? वडापाव स्पॉटच्या इथे पुढे आहे ना. तेवढापर्यंत सोबत नाही का? बंटी मध्येच गायब होतो बिबट्यासारखं, काय माहिती का कुठे जातो ते. तुम्हाला जर माहिती असेल सांगा आम्हाला नक्कीच. तर आता आम्ही वडापाव वगैरे घेतलेत, राजेश, मी आहे, जीवन आहे आणि संस्कार आहे. आम्ही वडापाव वगैरे घेतलेत. तर आता आम्ही सारवाल गावला आलो आहे. आमचा स्पॉट आहे आजच्या दिवसाचा, दुसऱ्या दिवसाचा. आणि आम्हाला आज किती टाईम लागला, किती वाजले? 7:30 7:40 झालेले, 7:40 झालेले. आता आम्ही स्पॉटला पोहोचलो आहे बघा. सारमाल साईबाबा मंदिरचं गाव आहे, इकडे आम्ही आता पोहोचलेलो आहे. तर आपला स्पॉट आलेला आहे, सर्व दर्शन वगैरे घेऊया आणि विश्रांती करूया. जसा स्पॉट जवळ येतो ना तसं आमची ताकद वाढते. त्या स्पॉटमध्ये पोचलो आहे, दर्शन घेऊया शेवटी. तिकडे हा मंदिर आहे, हा मंदिरात दर्शन घेऊया आणि मग बघूया पुढे. ठीक आहे, चला भेटूया. ओम साईराम. आता बघताय चपाती बनते आपलं. हा कुणी कुणी बनवलंय? पप्पाने चपात्या बनवल्या, म्हणजे हॉटेलमध्ये आता पप्पाने बसवायला पाहिजे तिकडे चपात्या लाटा. तर आता बघू शकता इकडे चपात्या वगैरे भाजतायत. आता इथे पण चालू आहे बघा. चंद्रकांत काका आहेत, संदीप काका आहेत, बेडकर काका आहेत, चपात्या वगैरे भाजतायत, चपात्या वगैरे लाटतायत बघा. हो सगळे आले काय चालणारे रथ आणायचे का आतमध्ये? सर ओके सर, ओके सर, ओके. इसमें किधर हॉटपॉट चला, पागल है क्या? नेट बंद है. गोड किती तुझे नाम साई राम गोड किती तुझे नाम साई राम गोड किती तुझे नाम साई राम गोड
नाम